ज्ञानाकडे जाणाऱ्या पाऊल वाटेवरील पहिले पाऊल प्रकाश, अज्ञानाचे ढग दूर करणारा प्रकाश. या प्रकाशाचेच प्रतीक असणाऱ्या दीपाचे प्रज्वलन करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते आदरणीय श्री नेमरेकर सर यांना, श्री साळगावकर सर, संगीता जोजन मॅडम, प्रणिता वर्तक मॅडम, अंकुर पवार सर आणि भांगुरे सर यांना. देसाई मॅडम, देसाई मॅडम, नाही. व्हिडिओ दाखवत तुम्ही फोटो घ्या. प्रकाशच प्रकाश आहे आणि अशा या प्रकाशमय वातावरणात आपण विराजमान झालो आहोत. ह्या समयीच्या ज्योतीप्रमाणेच मानवी जीवनात ज्ञानज्योत लावण्याचे काम ब्रह्मविद्या करते. या समयीच्या ज्योतीप्रमाणेच मानवी जीवन उजळवण्याचे काम ब्रह्मविद्या करते. आता दीप प्रज्वलन झालेले आहे. आता आपण प्रकाशरूपी, प्रेमरूपी अग्नीच्या साक्षीने त्या चैतन्य स्वरूपाची प्रार्थना करूया. मी आदरणीय श्री नेमरेकर सर यांना विनंती करते की त्यांनी ब्रह्मविद्येची प्रार्थना करावी. प्रार्थनेसाठी पवित्र आहे सगळ्यांनी.
ब्रह्मविद्यां नमस्कृत्य मद्गुरो चरणं तथा राजमार्गे संतुष्टोऽहं कृतज्ञोऽहं कृतार्थोऽहं पुनः पुनः प्राणनादतेजोदीतां ब्रह्मविद्यां नमाम्यहम्। नित्य
चरणांच्या मागावरती मना मनाचे तंतू टाका फेकून शिला अंगावर जगदाधारा देई मज असावर स्वस्वरूपानुसंधाने प्रमोचित्त निरंतर उदारा जगदाधारा देई मज असावर काम क्रोधानिका थारा मिळूनच मजंतरी अखंडित वसो मूर्ती तुझी श्रीहरी साजी उदारा जगदाधारा देई मज असावर शरीरी घरीदारी स्त्री पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त अदुर्ग्रही उदारा जगदाधारा देई मज असावर नको धन नको मान नको लौकिक आगळा सोडवी हा परी माझा मोह पाशातून गळा उदारा जगदाधारा देई मज असावर नको भोग नको त्याग नको विद्या नको कला अवीट पद पद्माची अमला भक्ती दे मला उदारा जगदाधारा देई मज असावर नरनारी हरी रूप दिसो बाहेरंतरी राम कृष्ण हरी मंत्र उच्चारो महवैक उदारा जगदाधारा देई मज असावर मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवे आता मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता उदारा जगदाधारा देई मज असावर देव भक्ती असे द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देव देवेश प्रार्थना ही तुला आता उदारा जगदाधारा देई मज असावर उदारा जगदाधारा देई मज असावर. धन्यवाद. म्हणजे आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि मानसिक शांतता
तेच आहे. आणि पण आता वय पण इट वॉज डिमांडिंग दॅट. तर हे मला ब्रह्मविद्येकडून अतिशय माझ्या मनात बसून गेलं. मी आणि माझी मिसेस दोघंही ज्येष्ठ नागरिक असलो तरी आम्ही आमच्या सध्या व्यवसायात पूर्ण मग्न आहोत आणि आमचं व्यवस्थित चाललंय सध्या. पण हळूहळू काय झालं, शरीर आणि मन असं वाटायला लागले की आता रिटायर व्हायला पाहिजे. पण ब्रह्मविद्येचा अभ्यास सुरू केल्यापासून आमचा विश्वास आणि आमचा उत्साह परत जागृत झाला. शोधिशी मानवा रावली मंदिरी नांदतो देवा आपल्या अंतरी. शोधिशी मानवा मेघ हे दाटती कोटुनी अंबरी. सूर्य ती कसे वाजते पासरी. रोम रोमी फुले तिथे कुवरी. इंद्री मानवा सावळी. आदरणीय नेमळेकर सर, इथे उपस्थित असलेले शिक्षक आणि सर्व साधक यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना इथे पाहून खरंच खूप आनंद झाला आहे. आपल्या आरोहण आश्रमामध्ये जर एवढ्या संख्येने आपण उपस्थित राहिलो तर सांगा, है ना, खूप आनंद होईल ना. आता बघा, मी इथे आपला आरोहण आश्रम असा शब्द वापरते, तर आपला आरोहण आश्रम आहे तो. बघा, बाकीच्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या संस्थेमध्ये बाहेरून आर्थिक सहाय्य घेतलं जातं, पण आपल्या आरोहण आश्रमामध्ये आपण साधक आणि शिक्षक यांनी मिळून जो निधी जमा केला आहे त्या निधीमधून हा आपला आरोहण आश्रम उभारलेला आहे. चैतन्य चक्रवर्ती परमेश्वर ब्रह्मविद्या माऊली गुरु पद्मसंभव श्री शक्तिपीठी गुरु डिंगलेवी गुरु ज्योतिर्मयानंद आदरणीय आणि परमपूज्य दिवेकर सर, आपल्या विभागाचे प्रमुख आदरणीय नेंबळेकर सर आणि उपस्थित असलेले माझे सर्व शिक्षक आणि माझ्या प्रिय प्रगत साधकांनो, तुम्हाला भावपूर्ण नमस्कार. ब्रह्मविद्येच्या प्रचार आणि प्रसार कार्य या विभागात कसं चाललं आहे हे थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करतो. आमचं वार्षिक संमेलन आपण दरवर्षी घेतो. एप्रिल 2024 या विभागातील प्रगत साधकांचे स्नेहसंमेलन संपन्न झाले. 14 एप्रिल रोजी यावेळी साधारण 70 साधक उपस्थित होते. या कार्यक्रमाने अनेक वादकांना साधना सराव करण्याची प्रेरणा मिळून 15/9/2000 पासून वसई पापडी येथे सुरू झालेल्या प्रगत वर्गात त्यांनी प्रवेश घेतला. तसेच काही प्रगत साधकांनीही रिपीटर्स म्हणून प्रवेश घेतला. त्यामुळे या प्रगत वर्गातील साधक संख्या 40वर पोहोचली. दुसरा एक कार्यक्रम आपण येतो की वर्षासन. दरवर्षाप्रमाणे वर्षासन 16 ऑगस्ट 2024 रोजी HD रिसॉर्ट रानगाव वसई येथे आयोजित केली होती. या सहलीला एकूण 30 साधक सहभागी झाले होते. आपल्या आग्रहाखातर आपले साधक संघाचे विश्वस्त आदरणीय करंदीकर सर व या विभागाचे प्रमुख आदरणीय नेमळेकर सर दरवर्षी सहलीत सहभाग घेतात. त्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन आम्हास प्रेरणादायी ठरते. सहलीत साधना सराव, छान नाश्ता, वॉटर पार्कची मजा, जेवण याचा मनमुराद आनंद साधकांनी घेतला. सूर्योदय निरीक्षण. सूर्योदयाचे निरीक्षण हा आपल्या प्रगत साधनेचा एक भाग आहे.
त्याकरता दरवर्षी क्रिसमसच्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित करतो. यावेळी मात्र तो कार्यक्रम रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी आदरणीय निंबळेकर सरांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. त्यावेळी बोरोळी विभागातील काही साधक आवर्जून उपस्थित होते. एकूण 26 साधकांनी सूर्योदय दर्शनाचा आनंद लुटला. वसई कला क्रीडा महोत्सव. या कला क्रीडा महोत्सवात आपण ब्रह्मविद्येच्या प्रचार व प्रसारासाठी एक स्टॉल मिळवतो. हे दुसरे वर्ष होते. हजारो प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद लुटत असतात. यावेळी ब्रह्मविद्येची माहिती पत्रके वाटण्यात येऊन त्यांना ब्रह्मविद्येचे महत्त्व पटवून देण्यात आले होते. पत्रके वाटण्यासाठी विभागातील शिक्षक कार्यकर्ते सक्रिय सहभाग घेतात. यावेळी सुमारे 2000 मराठी पत्रके व 1000 इंग्रजी पत्रकांचे वाटप करण्यात आले. यातून मोठ्या प्रमाणात ब्रह्मविद्येचा प्रचार होण्यास मदत होते. यातूनच काही साधक वर्गाला मिळाले आहेत. अशा प्रकारे वर्षभरात विविध कार्यक्रम या विभागातून राबविण्यात आले आहेत. यामागील उद्देश जरी ब्रह्मविद्येचा प्रचार व प्रसार असला तरी त्याबरोबर साधकांशी व कार्यकर्त्यांशी जोडून राहणे हा आहे. तसेच साधकांची साधना टिकून राहणे हाही आहे. आपला विभाग ब्रह्मविद्येच्या प्रचार व प्रसारात आपल्या विभागात ब्रह्मविद्येच्या प्रचार व प्रसारात मोठा स्कोप आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी बळी निर्माण होणे आवश्यक आहे. तर आता आपण सर्वजण निश्चय करूया की आम्ही हे काम माझ्या घरचे काम आहे असे समजून हिरिरीने या कार्यात सहभागी होऊया आणि त्यासाठी काउंटरवर इच्छुक कार्यकर्ते म्हणून असलेल्या यादीत आपण आपली नोंदणी करावूया आणि आपणास ही अशी आपणास नम्र विनंती आहे. तर तुम्ही आपल्या काउंटरवर एक हे ठेवलेलं आहे. त्याच्यात तुम्हाला कार्यकर्ता म्हणून स्वच्छेनी तयारी वाटत असेल तर तुम्ही नाव द्या आणि मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही असं पुढचाही कार्यक्रम आपण चांगले करत राहू आणि सर्वांचं सहकार्य सतत मिळत राहील ही आशा बाळगून मी माझे 2 शब्द पुरे करतो. आपल्या सर्वांचे लाडके ब्रह्मविद्येत मन अर्पण करणारे ज्ञानसागर दिवेकर सरांना माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार. तसेच प्रगत वर्गाचे गुरु आदरणीय निंबळेकर सरांना माझा साष्टांग नमस्कार. मी जयश्री पाटील. पेशाने मी शिक्षिका होते. कार्यनिवृत्ती होऊन मला 14 वर्षे पूर्ण झाली. निवृत्तीनंतरची 8-10 वर्षे सुख समाधान आणि आनंदात गेली. सर्व काही सुरळीत चालले असताना मला वर्टिगो आणि भीतीचा त्रास झाला. मला न्यूरोलॉजिस्टकडे न्यावे लागले. MRI आणि सोनोग्राफी झाली आणि औषधे दर्शनास जाहो निज रूप दाखवा हो. हरि दर्शनास जाहो निज रूप दाखवा हो. नरसिंह होऊनिया घुमवीत गर्जनासी शतसूर्य तेज दावा अज्ञात या जनासी. भ्याला समुद्र क्रोधा ते रामचंद्र भाहो निज रूप दाखवा. हरि दर्शनास जाहो निज रूप दाखवा.
दाविले ते प्रभु विश्वरूप दावा मुरली मनोहराया वाजवीत पावा एका करांगुलीने गोवर्धना धरा हो निज रूप दाखवा हो हरि दर्शनास जाहो निज रूप दाखवा